जय शिवराय मित्रांनो, ज्या तारखेबद्दल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय ती 24 आणि 25 उद्यापासून स्टार्ट होते। या 24 तारखेला जवळ असलेल्या कर्नाटकमध्ये पाऊस हा सक्रिय होणार आहे। त्या भागांमध्ये ह्या 2 दिवसात पहिले इतकीच व्याप्ती राहू शकते। त्यामुळे जवळ असलेला लातूर एरिया, सोलापूर एरिया, धाराशिव पट्टा आणि नांदेड पट्ट्यामध्ये उद्या 24 तारखेला कोणत्याही क्षणी दुपारनंतर आभाळ हे यायला सुरुवात होईल आणि स्थानिक लेव्हलला 26 तारखेला पाऊस होण्याचा अंदाज आहे। यामध्ये लातूरचा मोजका भाग 26 आणि 27 तारखेदरम्यान 12 तास मागे पुढे होऊ शकतात, पण ह्या 26 तारीख ही कॉमन तारीख आहे। पावसाची इन्सेंटिसी भाग बदलत पद्धतीने आहे। लातूरचे काही मोजके भाग ते घेऊ शकतो, मागच्या तुलनेमध्ये ह्याच्यामध्ये टक्केवारी थोडी कमी आहे। एकंदरीत परिस्थिती जर पाहिली मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये येत्या 24 तासामध्ये खानदेशमध्ये सुद्धा अंधुक वातावरण, दुपारनंतर ढग यायला सुरुवात होईल, पण व्याप्ती हळूहळू आहे। सध्या तरी उत्तर भारताला, उत्तर महाराष्ट्राला आणि विदर्भाला सध्या धोके दाखवलेलेच नाहीये। या भागामध्ये ह्या महिन्यामध्ये मार्च एंडिंग पर्यंत धोका नाहीये, पण येणाऱ्या एप्रिलच्या पहिल्या स्टार्ट तारखेला म्हणजे सांगायचं सरळ सरळ म्हणजे 30 आणि 31 तारखेला जो काही धोका दाखवला जातोय त्याची इन्सेंटिसी मागच्या पावसापेक्षा कमी आहे, पण राज्यामध्ये स्थानिक लेव्हलला तो 20% एवढा बरसू शकतो अशी परिस्थिती आहे। या संदर्भामध्ये आपल्या ऍप्लिकेशनमध्ये अवघ्या थोड्या वेळातच 7:30 ला मी लाईव्ह होतो, त्यामुळे सगळ्यांनी तिथे लाईव्हला यायचं आहे। आणि आताच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढं समजून जायचं की घाबरले जाऊ नका। व्याप्ती ही स्थानिक वातावरणाची आहे 26 ची, कारण की तिथे लातूर जिल्हा टार्गेटवरती आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे, बीडमध्ये 1-2 ठिकाणी सर्वदूर हा पाऊस होणार नाही। ज्या भागांमध्ये दिवस मावळता ढग दिसतील पश्चिमेकडनं, दक्षिणेकडनं, अशा शेतकऱ्यांनी शेतमाल झाकून ठेवायचा। एक्झॅक्टली सरळ सरळ सांगायचं झालं, जिथे गरमी अतिशय कळकळ करेल सकाळपासून, वारे स्थिर असतील या 26 आणि 27 तारखेपर्यंत, या टायमिंगला हा पाऊस ऍक्टिव्ह राहू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे। तारीख ध्यानात ठेवा, 26 आणि 27, 25, 26, 27 हे 3 दिवस थोडं सतर्क राहायचे। नंतर परत 2-3 दिवस तुम्हाला चान्स आहे। पुढच्या तारखेबद्दल बोलायचं झालं 30 आणि 31 बद्दल थोडं साम्यता, की खानदेशमध्ये पश्चिम महाराष्ट्राची माहिती तर आपण ऍप्लिकेशनमध्येच देणार आहोत। खानदेशमध्ये आणि मराठवाड्यामध्ये, ज्यामध्ये खानदेशचा मालेगावकडील भाग, धुळेकडील भाग, लातूर जिल्हा, धाराशिव पट्टा, सोलापूर पट्टा, नांदेड पट्टा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ अशा भागांमध्ये स्थानिक लेव्हलला पुढच्या 30 आणि 31 पाऊस पडू शकतो। इन्सेंटिसी त्याची पूर्णपणे व्याप्ती त्याचा विषय झाला तर मागच्या पावसापेक्षा थोडी कमी आहे मॉडेलनुसार। त्यामध्ये आणखीन बदल होतील, कारण की वातावरण हे WD कडनं दिसतंय आहेच। त्यामुळे वातावरणाचा प्रभाव तो पुढे चालून अजूनही कमी होऊ शकतो काय ह्या 26च्या वातावरणामुळे। त्यामुळे पूर्ण पान लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळे चिंता करू नका, ऍप्लिकेशनमध्ये सगळ्या गोष्टीचा काटोप सांगितला जाईल। आणि विषय विनंती अशी आहे की जे आता मी वातावरण सांगितलंय ते मराठवाड्यातल्या 2-3 जिल्ह्यापुरतंच मर्यादित आहे, त्याची व्याप्ती मोठी नाहीये। पण स्थानिक वातावरणामुळे एखाद्या